दुसऱ्याचं घड्याळ कधीही हातामध्ये घालू नका. दुसऱ्याची वेळ आपल्या नशिबाला चिटकते, त्यामुळे आपल्याला याचा त्रास होऊ शकतो. घरामध्ये कधीही तुटलेले चपला किंवा बूट ठेवू नका. त्यामुळे शनीचा दोष आपल्या घरामध्ये राहतो, दृष्टी घरामध्ये राहते, सकारात्मकता नष्ट होत जाते. घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ ठेवू नका. बंद पडलेलं घड्याळ हे वेळ संपल्याचं निशाणी आहे. आपली वेळ थांबून जाते. सगळ्यात पहिले ते घड्याळ दुरुस्त करा किंवा बाहेर सोडून द्या. बेडच्या खाली कधीही कचरा ठेवू नका किंवा अडगळीचं सामान ठेवू नका. डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी मेंदूला ते समजतं, त्यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी खराब होऊ शकते. मुख्यद्वारासमोर कधीही कचरा किंवा चपला अस्ताव्यस्त खच पडू देऊ नका. त्यामुळे लोकांची आपल्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही. घरामध्ये जुनी रद्दी असेल, काही मासिकं असतील तर ती सगळ्यात पहिले टाकून द्या. सारखंच जुन्या गोष्टी वाचल्यामुळे मनुष्य नेहमी भूतकाळामध्ये अडकून पडतो. भविष्याची संकल्पना नष्ट व्हायला लागते. घरामध्ये तुळस ठेवा. तुळस ही 20 तास ऑक्सिजन आणि 4 तास ओझोन वायू सोडत असते. घरामध्ये एअर प्युरिफायरची गरजच भासणार नाही. सगळी हवा तुळशीच्या द्वारे शुद्ध होऊन निघेल. घराच्या एका कोपऱ्यामध्ये खडे मीठ एका वाटीमध्ये ठेवा. मीठ हे घरामधल्या नकारात्मक ऊर्जेला शोषून घेत असतं. घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. अशाच माहिती करता कैवल्य ज्योतिषला फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.